जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मित्रांनो, फुले शाहू आंबेडकरी विचारधाराच्या सर्व लोकांना एक प्रश्न पडतो. उत्तर प्रदेशमध्ये तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती आज इनॲक्टिव्ह कसे आहेत? जसं की आपण बघू शकता, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये एक वेळ अशी होती की महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी अग्रेसर होती. 75,000च्या वरती लाखो मतं बहुजन समाज पार्टी घेणारी आज बहुजन समाज पार्टीचा कुठेही प्रचार नाही, कुठेही सभा नाही, कुठेही रॅली नाही. बहुजन समाज पार्टी इनॲक्टिव्ह कशी काय झाली, हा प्रश्न सर्वसामान्य शाहू फुले आंबेडकरी विचारधारेच्या सर्व लोकांना पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जसं की लाखोच्या सभा घेत आहे आणि मुंबईमध्ये पण संविधान सन्मान रॅली असो, अमरावतीमध्ये सर्वात मोठी सभा असो, नागपूरमध्ये स्त्री मुक्ती परिषद सभा, असे अनेक सभा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे घेत आहेत आणि त्यांनी आता तर रोज सभा त्यांच्या होत आहेत. सर्वसामान्य जनतेला हाच प्रश्न पडला की बहुजन समाज पार्टी अशी कशी इनॲक्टिव्ह झालेली आहे. बहुजन समाज पार्टीच्या मनात ईडी, CBI ची भीती आहे का, असा प्रश्न जनसामान्य लोकांमध्ये पडू लागलेला आहे आणि महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर लोकांचा हळूहळू विश्वास वाढत चाललेला आहे आणि हा फक्त दलितांचाच नाही तर आदिवासी, OBC, मुस्लिम असे अनेक समुदाय जे वंचित आहेत, त्या वंचितांमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होत आहेत. कारण की या देशाची घटना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि हा देश फक्त संविधानाच्या माध्यमातून सुख, समृद्धी व विकास करू शकलेला आहे आणि संविधानातून सर्व समाजाला आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे आज सर्व समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आशेने बघत आहे. कारण की संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबाकडे हा वंचित समाज
एक आशेने बघत आहे. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांचा आज 2024 मध्ये निश्चितच खासदार निवडून येतील आणि वंचित समूहाला न्याय मिळेल. वंचित समूहाची सत्तेमध्ये भागीदारी मिळेल असे मला वाटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू. जय भीम, जय शाहू फुले, जय संविधान.